नमस्कार. आपलं नाशिकमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी डायटिशियन पूजा देवरे आज पुन्हा एकदा घेऊन आली आहे नवीन टॉपिक तुमच्यासमोर. अभिमान पारंपरिक आहाराचा. चला तर मग आपण बोलूया याच्या अंतर्गत काय आहे ते. आजकाल आपण खूप साऱ्या नवनवीन विविध डाएट प्लॅनच्या मागे लागलेलो आहे. विदेशी फूड, फास्ट फूड, प्रोसेस फूड्स ह्या गोष्टींच्या खूप मागे लागलेलो आहे. पण आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांच्या अनुभवातून जे आपले पारंपरिक आहार दिलेले आहे ते तर आपण विसरतच चाललो आहे की ज्याच्यामध्ये खूप सारं पोषण मिळते आपल्याला, पण ते आपण कुठेतरी गमावून बसतोय. तर चला तर मग जाणून घेऊया आपला पारंपरिक आहार कसा असायला हवा तो. अन्न हे पूर्ण ब्रह्म हा नुसता श्लोकच नाही तर त्यामागे दडलेलं एक मोठं विज्ञान आहे. अन्न हे पूर्ण ब्रह्म याचा अर्थ काय होतो की अन्न हे आपण देवासमान मानलं जातं. त्याच्यामध्ये नुसतं खाण्याबद्दलच नाही, कुठल्या पद्धतीने खातो, काय खातो, कशा रीतीने खातो हे याच्या मागचं विज्ञान दडलेलं आहे. तर आपण बघूया काय आहे ते. आजकालची पिढी ही खूप जास्त जागतिक आरोग्याच्या संकटात पडलेली आहे. तर त्याचं मूळ कारण हेच आहे की आपण आपल्या पारंपरिक आहारापासून लांब पळतोय. आपल्याला त्याबद्दलची जाणीव उरलेली नाही आहे. तर मग जाणून घेऊया काय आहे ते. तर आता आपण बघूया भारतीय संस्कृतीतील विज्ञान काय आहे. आता आपण बघूया षड्रस अन्न म्हणजे काय. तर 6 चवींचा समाविष्ट: आंबट, तिखट, गोड, कडू, तुरट आणि खारट. तर आंबट गोष्टी खाल्ल्याने आपल्या तोंडातलं सलायवा निर्माण होण्यास मदत होते आणि पचनासाठी पण उपयुक्त आहे. खारट पदार्थ खाऊन आपली बॉडी वॉटर लेवल ही मेंटेन राहते आणि पदार्थातली चव वाढते. गोड पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ताकद येते. तिखट पदार्थ खाल्ल्याने आपलं मेटाबॉलिझम वाढतं आणि जंतूंचा नाश होतो. कडू पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि रक्ताचं शुद्धीकरण होतं. तुरट वस्तू खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये जखम भरण्याचं काम हे तुरट वस्तू करतात आणि अतिरिक्त पाण्याचं प्रमाणही मेंटेन करण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी जेवणाची सुरुवात ही वरण, भात आणि तूप ह्याच्याने होत असे, कारण आपल्या पोटाचा पेप्टिक pH जो आहे तो वाढलेला असतो की ज्याच्यामुळे पचनक्रिया ही लवकर होते आणि जेवणाचा शेवट हा ताकाने किंवा आंबट पदार्थाने केला जातो की याच्या मागे सुद्धा एक विज्ञानच आहे. तर आता आपण बघूया निसर्गाशी जुळून घेणारे ऋतुचक्र काय आहे ते. आधीच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेतलं श्रावणातले सण आणि त्याच्या संबंधित आहार. तर आता आपण जाणून घेऊया ऋतू आणि त्याच्या मागचा आहार काय आहे तो. पहिला ऋतू येतो हिवाळा. हिवाळ्यामध्ये दिवाळी आणि संक्रांत हे 2 सण येतात. संक्रांतीमध्ये आपण तिळगुळाचे लाडू खातो, तिळाची चिक्की खातो. दिवाळीमध्ये तळलेले फराळ खातो, लाडू खातो, तूप खातो. ह्याचं कारण काय आहे तर हिवाळ्यामध्ये आपल्याला ऊर्जेची जास्त गरज असते की जी आपल्याला तुपामुळे किंवा गोड वस्तूंमुळे ऊर्जा मिळते, म्हणून ह्या पदार्थांचा समाविष्ट केला जातो. पुढचा ऋतू येतो वसंत ऋतू. वसंत ऋतूमध्ये येणारा सण आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्यामध्ये आपण कडुलिंबाचे पानं खातो, गूळ खातो, पुरणपोळी खातो. कडुलिंबाने रक्त शुद्धीकरण होतं की ज्याच्यामुळे आपले टॉक्सिन्स पण शरीरातले फ्लश आउट होतात. अक्षय तृतीयामध्ये आपण आंबे खातो, आंब्याचं पन्हं घेतो, ताक घेतो की ज्याच्यामुळे आपल्या बॉडीमधला वॉटर बॅलन्स हा मेंटेन राहतो आणि सनस्ट्रोकपासून आपल्याला सुटका मिळते किंवा सनस्ट्रोक आपल्याला होत नाही. पुढचा ऋतू आहे वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा. आत्ताचा जो सीझन चालू आहे, पूर परिस्थिती आहे आपल्या नाशिकमध्ये, तर त्याच्यामध्ये आपण हलके अन्न खातो. नागपंचमी येते, नारळी पौर्णिमा येते, वाफवलेले उकडलेले अन्न खाल्ले जातात की जे पचायला अगदी सोपे आहेत ते. ह्याच्यामध्ये गणेश चतुर्थी पण येते. गणेश चतुर्थीमध्ये आपण 21 भाज्या खातो, उकडीचे मोदक खातो की जे पचायला अगदी हलके असतात आणि सगळ्यांचे आवडतीचे आहेत. यालाच आधुनिक विज्ञानात क्रोनो न्यूट्रिशन असं म्हटलं जातं. जेव्हा आपण निसर्गाच्या विरोधात जाऊन आहार घेतो तेव्हा आपला बॉडी बॅलन्स हा बिघडून जातो आणि त्याच्यामुळे आपण आजारी पडतो. आता आपण बघूया लोकल वर्सेस ग्लोबल म्हणजे काय. लोकल म्हणजे जे आपल्याला इझिली आपल्या
मातीत किंवा आपल्या भारतामध्ये इझिली अवेलेबल आहेत ते आणि ग्लोबल की जे आपण विदेशातून मागवलं जातं. ग्लोबल फूडचा खूप जास्त अतिरेक झालेला आहे, खूप जास्त महापूर होत चाललेला आहे. जाहिरातींच्या मागे न लागता आपण स्थानिक पदार्थांविषयी काही जाणून घेऊया, पण एक छोट्याशा ब्रेकनंतर. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक. नमस्कार. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. मी डायटिशियन पूजा देवरे तुमचं स्वागत करत आहे आपल्या नाशिक या न्यूज चॅनलमध्ये. आत्ता आपण बघत आहोत की पारंपरिक आहार कसा घ्यावा. आता आपण बघूया विदेशी फूड आणि स्थानिक फूड याच्याबद्दलचं कंपॅरिझन. तर पहिला आहे क्विनोवा आणि नागली. क्विनोवा तर खरं आहे चांगला, पण कॉस्टली आहे. पचायला हलका आहे, वेट लॉससाठीही उत्तम आहे. पण त्याच्याच बरोबरीनं जर आपण आपली नागली घेतली तर कॅल्शियमची पूर्ण रिचेस्ट सोर्स आहे. त्याच्याने हिमोग्लोबिनही वाढतं आणि वजन कमी करण्यासही उत्तम आहे. चिया सीड्स आणि सब्जा. चिया सीड्स हे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड रिच आहे, पण ते कॉस्टली जातं. तेच जर आपण कंपेअर केलं सब्जासोबत तर सब्जा हा स्वस्त आहे आणि सोल्युबल फायबर असल्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि शरीरातली उष्णताही कमी करण्यास मदत होते. त्याचबरोबरीने आपण जर फ्लॅक्सीडची चटणी रोज सकाळ संध्याकाळ 2-2 चमचे खाल्ली तर त्याच्याने सुद्धा आपल्याला ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ॲसिड्सचा उत्तम स्रोत आहे. ऑलिव्ह ऑइल वर्सेस लाकडी घाण्याचं तेल. बऱ्याच रेसिपीजमध्ये आपण बघतोय की ऑलिव्ह ऑइल हे वापरणं उत्तम आहे, एक उत्तम पर्याय आहे, चांगला आहे. हो, पण आपल्या भारतीय संस्कृतीतील आहार स्वयंपाक करण्याची पद्धत ही हाय फ्लेमवर केली जाते की जे ऑलिव्ह ऑइलसाठी उत्तम नाही आहे. फोडण्यात येतो आपण, तळण काढतो, हे ऑलिव्ह ऑइलसाठी चांगलं नाही आहे. त्यामुळे लाकडी घाण्याचं तेल हेच सर्वोत्तम पर्याय आहे की जे आपल्या विविध बियांमधूनही बनून मिळतं. ऑलिव्ह ऑइलला लो स्मोक पॉईंटची गरज आहे की जे लाकडी घाण्याच्या तेलाला नाही आहे, की जो आपल्याला सर्वोत्तम पर्याय निवडता येऊ शकतो. अन्न हे आपण काय खातो ह्याच्यावरच अवलंबून नाही, तर ते कशा पद्धतीने शिजवतो, कशात शिजवतो, कशा पद्धतीने बनवलं जातं ह्याच्यावर पण आपलं आरोग्याशी निगडीत आहे. आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की पारंपरिक आहार, ऋतुमानानुसार आहार आणि लोकल वर्सेस ग्लोबल हे तितकंच महत्त्वाचं आहे. पण ह्याच्या पलीकडे जाऊन जर आपण विचार केला तो अन्न कशात शिजवलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने बनवलं पाहिजे ह्याच्याबद्दल आपण पुढच्या एपिसोडमध्ये जाणून घेऊया. तोपर्यंत बघत राहा आपलं नाशिक, आपलं डाएट.